हॅलो मित्रांनो, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल की हेडिंग काय आहे? हेडिंग आहे एसएससी जीडी 2026. सध्या चालूच 2025 जे आहे तर त्याची जीडी आपली झाली आणि बहुतेक मला असं वाटतं की रिझल्टही लागला असेल. आता येणारी जी परीक्षा आहे तर ती आहे एसएससी जीडीची. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेशली जीडी बद्दल सगळं काही पाहणार आहोत. आलं लक्षात? त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. सो सर्वांनी हा व्हिडिओ खूप मनापासून पहा, जमल्यास याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण याच्यामध्ये आपण पाहणार आहेत की यावर्षी जागा किती निघणार आहे आणि विशेष जो व्हिडिओ बनवला गेलेला आहे ज्या गोष्टींना टार्गेट करून, तर ते आहेत दोन गोष्टी. एक, एसएससी जीडी मध्ये भरपूर पोरं परीक्षा देतात. म्हणजे महाराष्ट्रातला तमाम असा पोलीस भरती करणारा वर्ग आहे की जो स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती देतो आणि प्रत्येक पोलीस भरती करणारा विद्यार्थी जो आहे तर तो एसएससी जीडी देतो. कारण सध्या सेंट्रलच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या मराठीतून झाल्यात, म्हणून आपल्याला संधी वाढलेली आहे. लक्षात, जर यदा कदाचित तुमचं पोलीस भरतीमध्ये जर काही मार्कांमुळे अपयश आलं असेल तर त्याचं रूपांतर यशामध्ये करता येणार एसएससी जीडीला. पण ज्या वेळेला एसएससी जीडी आपले पोरं करतात ना, तर प्रॉब्लेम काय ना, त्या पोस्टला प्रेफरन्स आहे. कारण 8 प्रकारचे पद आहेत. कोणत्या पदाला कोणता क्रमांक दिला पाहिजे लक्षात, आणि कोणता क्रमांक दिल्याने काय होणार या गोष्टी माहीतच नाही भरपूर लेकरांना. आणि त्याच अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं पाहणार आहे पोस्ट प्रेफरन्स काय आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला नेमकं काय काय करायचं पोस्ट भरताना. सो सगळ्यात महत्वाचं, जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं ना, जर पहिल्याच मुद्द्यावरती मला जर तुमच्याशी बोलायचं झालं तर या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मला असं वाटतं की जवळपास 53,690 म्हणजे जवळपास 54,000 जागा होत्या एसएससी जीडीच्या. या 2026 मध्ये जागा किती असतील तर बहुतेक जागांची जी संख्या आहे तर ती एवढीच किंवा याच्यापेक्षा जास्त असण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं, या वर्षीची जी एसएससी जीडी आहे बाळांनो, तर त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी एसएससीने देऊन ठेवलंय. एसएससी काय करतं, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण कॅलेंडरच काढतं आणि ते सांगतं की कोणती परीक्षा कधी आहे. त्या कॅलेंडरच्या नुसार एसएससी जीडीची जी परीक्षा आहे तर ती आहे, म्हणजे याचा अर्थ त्याचं जे नोटिफिकेशन आहे तर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. ऑक्टोबरला लक्षात ठेवा, ऑक्टोबर 2025ला, सध्या काही महिन्याच्या नंतर. सो ऑक्टोबर 2025ला लेकरांनो एसएससी जीडीचं नोटिफिकेशन येईल आणि याची जी परीक्षा राहणार आहे याची परीक्षा मला असं वाटतं जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ आहे 2026ला टार्गेट करून. या आतापासूनच आपल्याला सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे की जेणेकरून कुठंही चूक होता कामा नये आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. बीएसएफ काय आहे, सीआयएसएफ काय आहे, सीआरपीएफ नेमकं काय आहे. बरेच मुलं असे आहेत की ज्यांना माहितच नाही की नेमकं पोस्ट मध्ये काय चालतं. सो आज आपण पाहूया. सगळ्यात पहिलं काम, ज्या वेळेला एसएससीचं नोटिफिकेशन येतं जीडीचं तर त्याच्यामध्ये 14.9 क्रमांकाचा एक मुद्दा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पोस्ट प्रेफरन्स. याच्यामध्ये तुम्हाला 8 पद दिलेले आहेत आणि एसएससीने त्यांना एबीसीडी या क्रमांकानं नोंद केलेली आहे. मग भरपूर लेकरं असे आहेत की ज्या वेळेला ते फॉर्म भरतात ना तर त्यांना असं वाटतं की सर याला 1 म्हणायचं का, याला 2 म्हणायचं का, याला 3 म्हणायचं का. असं नाही, हे एबीसीडी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी नाव दिलंय. पण ज्या वेळेला मी एक विद्यार्थी म्हणून फॉर्म भरणार त्यावेळेला प्रेफरन्स देताना काय काळजी घ्यायची मला ते समजणं गरजेचं आहे. लक्षात. अजून एक मुद्दा, जर तुम्ही एसएससी जीडी मध्ये फॉर्म भरत असताना जर कधी प्रेफरन्स चुकीचा दिला, म्हणजे जर तुम्हाला वाटलं की जर तुम्ही बीएसएफला एक नाव दिलं आणि जर नंतर जर तुम्हाला असं जाणवलं की नाही माझ्याकडून चूक झाली, मला तर सीआयएसएफला पहिला क्रमांक द्यायचा होता, असं होत नाही. या गोष्टी करण्यासाठी एसएससी मध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. एकदा जो तुम्ही प्रेफरन्स दिला तो दिला, त्याच्यानंतर जे पद मिळेल ते मिळेल किंवा नाही मिळणार तर नाही मिळणार. म्हणून कोणतं योग्य पद मिळायला हवं आणि तुमच्या ते स्किलनुसार मिळतं का. लक्षात, तुमच्या लेव्हलनुसार, तुमच्या स्किलनुसार, तुमच्या ताकदीनुसार जर तुम्हाला जर ते पद जर कधी मिळालं मग त्या ठिकाणी आपला फायदा आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. सो आपण आता 1 बाय 1 पाहूया. सगळ्यात महत्वाचं बघा, याच्यामध्ये 8 पोस्ट आहेत. लक्षात, बीएसएफ आहे, सीआयएसएफ आहे, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, आसाम रायफल, एनसीबी आणि एसएसएफ. आज आपण पाहणार आहे सर्व माहिती एकदम डिटेल पद्धतीमध्ये. सगळ्यात महत्वाचं पाहूया. सगळ्यात पहिले आज आपण पाहणार आहोत बीएसएफ. लक्षात, बीएसएफ म्हणजे काय,
आलं लक्षात. बीएसएफ ला काय म्हटलं जातं बघा, बीएसएफ चा अर्थ आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आलं लक्षात. ज्याचं नाव आहे सीमा सुरक्षा बल. मराठीत त्याला काय म्हटलं जातं? सीमा सुरक्षा बल असं म्हणतात, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हणतात. त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे, तर ब्रीद वाक्य काय? जीवनापर्यंत कर्तव्य, म्हणजे जोपर्यंत जगू तोपर्यंत कर्तव्य आहे. ड्युटी अन टू डेथ. त्याची स्थापना कधी झाली लेकरांनो? याची जी स्थापना आहे तर ती स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील सुरक्षेची खात्री करण्यासाठी या दलाची निर्मिती झाली. मग जर समजा बीएसएफ मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर बीएसएफ मध्ये काम काय? तर यांचं उद्दिष्ट आणि भूमिका काय? भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमांचे शांततेच्या काळात रक्षण करणं, घुसखोरी, तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतर यासारख्या सीमापार गुन्ह्यांना आळा घालणं, जम्मू काश्मीरसह संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखणं आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सहभाग. आलं लक्षात. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती किंवा नागरी अशांततेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला सहाय्य करणं. जर तुमची इच्छा असेल की सर मला बीएसएफ मध्ये जायचं आहे, तर तुम्हाला या गोष्टी समजणं फार गरजेचे आहे की बीएसएफ मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे किंवा जनरल आयडिया असणं गरजेचं आहे. याच्या पुढं शेवटी आपण हे पण पाहणार आहे की प्रेफरन्स भरताना किती मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ सेव्ह करावाच लागणार, लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतर दुसरं आहे लेकरांनो सीआयएसएफ. सीआयएसएफ म्हणजे काय? तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. यांचं ब्रीद वाक्य आहे संरक्षण एवं सुरक्षा, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. राजनाची स्थापना कधी झाली रे? सीआयएसएफ ची स्थापना 10 मार्च 1969 रोजी भारतातील महत्वाच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी हे दल स्थापन करण्यात आलं. आलं लक्षात. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये हे काय विचारतील याचा बिलकुल भरोसा नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळे बारीक बारीक गोष्टींकडे जरा लक्षात ठेवा. काय केलं जातं? सीआयएसएफचं काम काय? तर सीआयएसएफचं काम आहे, तुम्ही पाहिलं असणार आहे की विमानतळावरती भरपूर वेळेला आपण आर्मी वगैरे उभे पाहतो, ते जे असतात ते कोण असतात? सीआयएसएफचे जवान असतात. मग यांचं काम काय आहे? विमानतळ, बंदर, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ संशोधन केंद्र, आलं लक्षात, ऐतिहासिक स्थळ आणि खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या संस्थांचे रक्षण करणं हे त्यांचं काम आहे. तसंच संवेदनशील ठिकाणांवरती दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करणं, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये मदत कार्य करणं आणि बचाव कार्य करणं. काही प्रकरणांमध्ये महत्वाच्या व्यक्तींना, जशा काही ज्या व्हीआयपी पर्सन जे आहेत, तर त्यांना सुरक्षा पुरवण्याचं काम देखील सीआयएसएफ करत राहतात. औद्योगिक आणि सरकारी संस्थांमध्ये आग प्रतिबंध आणि अग्निशमन सेवा प्रदान करणं, या प्रकारचे काम केलं जातं सीआयएसएफ कडून. ठीक आहे, पुढे पाहूया. सीआरपीएफ. सीआरपीएफ म्हणजे काय? केंद्रीय राखीव पोलीस बल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आलं लक्षात. काय आहे ब्रीद वाक्य? सेवा आणि निष्ठा. तुम्ही पाहू शकता सगळ्याच्या सगळं हे जेवढे मी तुम्हाला सांगतो आहे की प्रचंड मुलांच्या मनामध्ये एक धगधगती आग आहे की सर देशासाठी काहीतरी करायचं आहे, त्या अनुषंगानंच या सगळ्या गोष्टी आहेत. यांचं ब्रीद वाक्य काय आहे? सेवा आणि निष्ठा, सर्व्हिस अँड लॉयल्टी. स्थापना कधी झाली? 27 जुलै 1939 रोजी. ओके, क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून झाली. आलं लक्षात. याची जी स्थापना आहे ती काय म्हणून झाली? क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस, सीआरपी. आलं लक्षात. सीआरपी, क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस. आलं लक्षात. स्वातंत्र्याच्या नंतर 28 डिसेंबर 1949 रोजी त्याचे नाव बदलून सीआरपीएफ केले गेले. काय केलं गेलं? सीआरपीएफ, केंद्रीय राखीव पोलीस बल केलं गेले. यांचं काय आहे उद्दिष्ट? तर नक्षलवाद, दहशतवाद आणि बंडखोरी यासारख्या धोक्यांचा सामना करणं, दंगल, निवडणूक सुरक्षा, सामाजिक अशांतता नियंत्रण करणं, मंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा, जम्मू काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्य भारतात विशेष ऑपरेशन्स राबवणं, पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्य आणि त्यांचं पुनर्वसन करणं. हे काम कशाचं आहे? हे काम आहे सीआरपीएफचं. किंबहुना जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं तर प्रत्येकाला त्यांच्या वेळेनुसार कुठे ना कुठे काही ना काही देशसेवेचे कार्य करणं भाग असतं. पुढे पाहूया आपण. बघा बरं का, एसएसबी म्हणजे काय? आलं लक्षात. एसएसबी पहा. एसएसबीचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे सशस्त्र सीमा बल.
सशस्त्र सीमा बल, जे मराठीत आहे तर तेच आहे इंग्रजीत. याचं ब्रीद वाक्य काय आहे? सेवा, सुरक्षा आणि बंधुता, सर्व्हिस, सिक्युरिटी आणि ब्रदरहुड. तुम्हाला या ब्रीद वाक्यावरतून खूप साऱ्या गोष्टी आपोआप समजत असतील की यांचं काम काय आहे. स्थापना कधी झाली? यांची स्थापना झाली 20 डिसेंबर 1963 रोजी. 1962च्या भारत चीन युद्धानंतर सीमावर्ती भागातील स्थानिक जनतेला सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने यांची स्थापना करण्यात आली. यांचं उद्दिष्ट काय आहे लेकरांनो? यांचं उद्दिष्ट आहे की भारत, नेपाळ आणि भारत भूटान सीमांचे रक्षण करणारं एक महत्वाचं हे दल आहे. कोणाकोणाचं? भारत, नेपाळ आणि भारत आणि भूटानचं. जे सीमा सुरक्षेबाबतच नक्षलवाद विरोधी मोहीम आणि सामाजिक विकासात योगदान देतात. लक्षात, सीमा सुरक्षा, तसेच सीमा सुरक्षा, वैध घुसखोरी, तस्करी रोखणे, सीमावर्ती समुदाय विकास, दहशतवाद विरोधी आणि नक्षल विरोधी कारवायांसाठी सुद्धा यांना काम करावं लागतं. लक्षात. पुढे पाहूया आपण. पुढचा आहे आयटीबीपी. आयटीबीपी मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असणार. काय आहे? इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, बॉर्डर पोलीस. लक्षात, भारत तिबेट सीमा पोलीस. यांचं ब्रीद वाक्य काय आहे? शौर्य, दृढता, कर्मनिष्ठा. काय आहे? शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा. इंग्रजीमध्ये काय म्हणणार त्याला? व्हॅलर, डिटर्मिनेशन आणि डिव्होशन टू ड्युटी. तुम्ही पहा, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे अशा आत अंगावरती काटे आणणार आहेत. लक्षात ठेवा. आणि या एवढ्या मोठ्या भारताच्या देश सेवेसाठी जर तुम्ही जात असाल तर तुम्हालाही माझ्याकडून सल्यूट आहे. बघा, स्थापना काय आहे? स्थापना झाली लेकरांनो 24 ऑक्टोबर 1962 रोजी. लक्षात असं आहे. आता यांचं उद्दिष्ट काय? भारत चीन सीमेचे, लक्षात, 1962च्या भारत चीन युद्धानंतर भारत चीन सीमेच्या रक्षणासाठी आणि हिमालयीन क्षेत्रातील, लक्षात, हिमालयीन क्षेत्रातील आव्हानात्मक भूप्रदेशात सुरक्षेची खात्री करण्यासाठी या दलाची निर्मिती झाली. काय आहे उद्दिष्ट आणि भूमिका? भारत चीन सीमेचे रक्षण करणं, त्यात लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. सीमापार तस्करी, घुसखोरी, बेकायदेशीर हालचालींना आळा घालणं, जम्मू काश्मीर आणि इतर संवेदनशील भागात दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सहभाग घेणं, हिमालयीन क्षेत्रात हिमस्खलन, भूकंप आणि पूर यासारख्या आपत्तींमध्ये बचाव कार्य करणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं. आणि पुढं सीमावर्ती भागातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा उपक्रम राबवणं, हे सर्व काम कोणाचं आहे? आयटीबीपीचं. बघा, एकच काम असं नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हाला यांच्यापैकी मल्टिपल काम करावे लागतात. लक्षात. चला पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला पाहिजे आहे आसाम रायफल. काय आहे? आसाम रायफल हे भारताचं सर्वात जुनं अर्धसैनिक दल आहे, ज्याला म्हटलं जातं पॅरामिलिटरी फोर्स असं म्हणतात. यांचं ब्रीद वाक्य काय आहे? फ्रेंड्स ऑफ द हिल पीपल. फ्रेंड्स ऑफ द हिल पीपल काय? आणि ग्लोरी इन ड्युटी. काय आहे? ग्लोरी इन ड्युटी. बाळांनो, याची स्थापना कशी झाली? आसाम रायफलची स्थापना 1835 मध्ये कछार लेव्ही मध्ये झाली. याची जी स्थापना आहे 1835 मध्ये कछार लेव्ही म्हणून झाली होती. लक्षात ठेवा. मग याचं उद्दिष्ट आणि भूमिका काय आहे? तर भारत म्यानमार सीमेचे रक्षण करणं, विशेषतः मणिपूर, नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशात ईशान्य भारतात बंडखोरी, दहशतवाद, अवैध गतीविरुद्ध कारवाया, नक्षलवाद, ईशान्येतील बंडखोर गटांविरुद्ध लढणं. ते मागच्या सारखं जे पुन्हा पूर आहे, भूकंप आहे, यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्य, पुन्हा त्या व्यक्तींचं, त्या समाजाचं किंवा त्या सामाजिक लोकांचं पुनर्वसन आणि ईशान्येतील स्थानिक समुदायांशी विश्वास निर्माण करणं आणि शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा उपक्रम राबवणं. हे कशाचं आहे? हे आहे बाळांनो आसाम रायफलचं. ठीक आहे. चल, आता सगळ्यात महत्वाचं आपण पाहतोय बघा, हे जे आहे हे आहे एसएसएफ. एसएसएफ चा अर्थ काय होतो? स्पेशल सिक्युरिटी फोर्स. एसएसएफ चा अर्थ काय आहे? स्पेशल सिक्युरिटी फोर्स. काय सांगतं हे राजा? यांचं ब्रीद वाक्य आहे साहस आणि शौर्य, करेज अँड व्हॅलर. स्थापना कधी झाली? यांची स्थापना झालेली आहे 1967 मध्ये. यांची स्थापना कधी झाली आहे? 1967 मध्ये. यांचं उद्दिष्ट काय आहे?
ही जी फोर्स आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते आणि तिचं प्राथमिक उद्दिष्ट सरकारी सचिवालय, बघा नावातच आहे, स्पेशल सिक्युरिटी द्यायची, आलं लक्षात. सचिवालय, सरकारी सचिवालय, मंत्रालय आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा सुनिश्चित करणं. SSF ची निर्मिती सरकारी इमारतींचे संरक्षण, अनधिकृत प्रवेश रोखणं आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी करण्यात आली. यामुळे प्रशासकीय कार्यात सुसूत्रता आणि सुरक्षितता राखली जाते, लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे आपल्या या टप्प्यातला शेवटचा एक मुद्दा राहिला आणि तो आहे एनसीबी. एनसीबी गेल्या आताच काही याच्यामध्ये ऍड केला होता, लक्षात. एनसीबी जे आहे ते आता याच्यामध्ये ऍड केलेला आहे. एनसीबीचा अर्थ काय आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. काय आहे नार्कोटिक्स? आता मला हे सांगायची काही गरज नाही तुम्हाला की नार्कोटिक्स या शब्दाचा अर्थ काय आहे. आपण बऱ्याचशा ठिकाणी पिक्चरमध्ये इकडं तिकडं भरपूर ठिकाणी ऐकतो की नार्कोटिक्स हा प्रकार काय आहे. यांची स्थापना काय आहे, सॉरी याचं ब्रीद वाक्य काय आहे? इंटेलिजन्स आहे, इन्फोर्समेंट आहे आणि कोऑर्डिनेशन आहे. स्थापना कधी झाली आहे पहा बरं का. एनसीबीची स्थापना झाली आहे 17 मार्च 1986 ला. कधी झाली आहे? 17 मार्च 1986 ला. नार्कोटिक्स ड्रग अँड काय म्हटलंय बघा, एनसीबीची स्थापना 17 मार्च 1986 रोजी नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985च्या अंमलबजावणीसाठी झालेली आहे. तुम्हाला मी ते सांगतो, एसएससी मध्ये हे लोक काय विचारतील तर आपल्याला माहिती नाही, लक्षात. आपल्याला माहिती की आपल्याला जनरल अवेअरनेस हा सुद्धा पेपर आहे, जीकेचा सुद्धा आहे. आणि जर तुम्ही एखाद्या परीक्षांची तयारी करत असाल तर किंबहुना त्याच्याबद्दल किमान 5 ते 10% माहिती तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे, किमान ब्रीद वाक्य तरी. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तेवढ्याच गोष्टी कलेक्ट केल्या आहेत की ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. चला आपण पुढे पाहूया. याचा उद्दिष्ट काय आहे? हिरोईन, मॉर्फिन, गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रोन, LSD, केटामाइन, फेंटामाइन यासारख्या मादक पदार्थांच्या तस्करीला आळा घालणं. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम, UNODC, इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड, INCB आणि इतर देशांच्या कायदा अंमलबजावणीच्या संस्थांशी समन्वय साधणं. हे काम कोणाचं आहे? हे काम आहे राजांनो एनसीबीचं. हे जे काम आहे हे काम आहे एनसीबीचं. सो तुम्ही विचार करा, आतापर्यंत मी तुम्हाला ज्या 8च्या 8 जे पद भरल्या जातात SSC GD मधून सर्वांबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितली. लक्षात, सर्वांबद्दल. वेळ मिळाल्यास हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि व्यवस्थित जरा समजून घ्या. आणि जर तुम्हाला एखाद्या एक्झाम बद्दल आतुरता असेल की जर मला याच पदासाठी तयारी करायची तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि व्हिडिओ सेव्ह करा. आता सगळ्यात महत्वाचं आहे, जर आपण या ठिकाणी पुन्हा येऊया. मग आता याचा हे जे 8 प्रकारचे पद आहेत यांना भरायचं तरी कसं? हे जे 8 प्रकारचे पद आहे यांना कशा पद्धतीने मी फिलअप करणार? त्यांना फिलअप करण्यासाठी काही बारीक बारीक गोष्टी आहेत. इथे बघा मी काही गोष्टी लिहिल्या तुमच्या सगळ्यांसाठी. SSC GD पोस्ट प्राधान्य निवडताना विचारात कोणते कोणते मुद्दे घेतले पाहिजेत तर त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे नोकरीचं स्वरूप आणि पोस्टिंगचं ठिकाण. या गोष्टींचा विचार आत्तापासून करणं फार गरजेचं आहे, आत्तापासून, या क्षणापासून. कारण जर तुम्हाला SSC GD जर तुम्ही पास होत असाल आणि जर तुम्ही प्रेफरन्सच भरला नाही तर तुमचा नंबर कुठेही जाऊ शकतो, लक्षात ठेवा. काही काही पद अशा आहेत की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येताच येणार नाही. काही काही पद असे की तुम्हाला परमनंटली दुसऱ्या राज्यातच राहावं लागणार आहे. मग तुमच्यासाठी ते सोयीचं आहे का? आणि म्हणून या गोष्टी आताच समजून घेणं गरजेचं आहे की नोकरीचं स्वरूप कसं आहे आणि पोस्टिंगचं ठिकाण काय आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरताना एका गोष्टीचाही विचार करावा लागतो की रिक्त जागा किती येतात. माझी जरी वैयक्तिक इच्छा आहे की मी कोणत्या तरी पदासाठी तयारी करावं, पण जर त्यांच्यामध्ये निघणाऱ्या पदांची संख्या जर कधी कमी असेल मग ते सोयीचं आहे का माझ्यासाठी? लक्षात. त्याच्यानंतर लिंग विचार. याचा अर्थ पुरुष आणि महिलांसाठी कोटा किती आहे, राखीव जागा किती आहे यांचा सुद्धा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर पगार आणि फायदे काय काय आहे. लक्षात. बऱ्यापैकी पगार आणि फायदा हा सर्वांना बऱ्यापैकी सारखाच राहतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करिअरमध्ये वाढ आणि त्याच्यानंतर कट ऑफ कसा लागणार. तुम्ही जर एखादी गोष्ट निवडत असाल तर त्याचं करिअर पुढे गेल्यानंतर कसं आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी तयारी करताय तर त्याचा कट ऑफ कसा आहे. या सर्व गोष्टींचा ज्या वेळेला तुम्ही लोक विचार करणार त्यावेळेला तुम्हाला समजेल की फॉर्म कसा भरायचा आणि प्रेफरन्सेस कसे द्यायचे. आपण थोडं थोडं एक एक गोष्ट जरा डिटेल पाहूया. पहा बरं का, सगळ्यात महत्वाचं जरा व्यवस्थित शांततेत जरा बघा.
एसएससी जीडी पोस्ट प्राधान्य निवडताना विचारात घ्यावयाचे मुद्दे. पहिला जो आपण पाहिला त्याला आपण थोडासा डिटेल पाहूया. नोकरीचं काय आहे पहा बरं का. लक्षात याच्यात काय दिलेलं आहे, नोकरीचं स्वरूप दिलेलं आहे. याच्यात काय आहे, नोकरीचं स्वरूप. बघा नोकरीचं काय आहे स्वरूप आणि पोस्टिंगचं ठिकाण. सर्वांबद्दल मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट आता सांगणार आहे, शांततेत जरा ती व्यवस्थित ऐका. काय म्हटलंय बघा. बीएसएफ. बीएसएफ काय म्हणतं, जर समजा बीएसएफ जर तुम्ही कधी निवडत असाल तर बीएसएफ साठी पोस्टिंगचं ठिकाण आणि स्वरूप पहा काय आहे. बीएसएफ भारत पाकिस्तान भारत बांगलादेश सीमेवरती तुम्हाला काम करावं लागणार जर तुम्ही बीएसएफ निवडलं तर. कामा लक्षात, कठीण परिस्थितीमध्ये सीमा गस्त आणि सुरक्षा करावी लागणार. हे आहे बीएसएफ. ओके. बीएसएफ नंतर काय आहे, सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस दल. याच्यासाठी काय करायचंय, अंतर्गत सुरक्षा करायची, दहशतवाद विरोधी मोहीम, शहरी ग्रामीण आणि संघर्ष क्षेत्रामध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते. कशासाठी, सीआरपीएफ साठी. जर तुम्ही सीआरपीएफ जर कधी निवडत असणार तर तुमची पोस्टिंग ही शहरी भागामध्ये होऊ शकते, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानतळांचं संरक्षण आहे, औद्योगिक क्षेत्रांचं संरक्षण आहे, इत्यादी महत्वाचं ठिकाण जे आहे जर त्यांची सुरक्षा करायची असेल तर आहे. लक्षात. आणि याची सुद्धा पोस्टिंग कुठं आहे, शहरी भागामध्ये होते. त्याच्यानंतर आयटीबीपी भारत चीन सीमेवर उंचावरील क्षेत्रावरती काम करावं लागणार. भारत आणि चीन सीमेचं संरक्षण करण्याचं काम तुम्हाला आयटीबीपी मध्ये मिळणार. लक्षात. आणि तेही तुम्हाला कठीण हवामानात करावं लागणार. त्याच्यानंतर एसएसबी सीमा सशस्त्र बल भारत नेपाळ भारत भूतान सीमेवर तुम्हाला काम करावं लागणार. तुलनेनं कमी तणावपूर्णता आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की भारत नेपाळ आणि भारत भूतान यांच्या सीमेवरती जास्त काही कुठल्याही प्रकारचा दहशतवाद विरोधी हल्ले वगैरे होत नाही. लक्षात. हे समजणं फार गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहात. लक्षात. जर तुम्ही शांत स्वभावाचे असाल, जर तुम्हाला वाटतं की नाही सर माझ्याकडून हे काही होणार नाही पण मी या गोष्टी करू शकतोय, म्हणून या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत. आसाम रायफलचं काय आहे, ईशान्य भारतात दहशतवाद विरोधी आणि सीमा सुरक्षा, कठीण भूप्रदेश. काय आहे, कठीण भूप्रदेश. कोणत्याही भूप्रदेशमध्ये तुम्हाला जाऊन राहावं लागतं. त्याच्यानंतर आहे एसएसएफ दिल्लीत सरकारी सचिवालय आणि कार्यालयाची सुरक्षा. कार्यालयाची काय सुरक्षा, शहरी स्थिर नोकरी. लक्षात. मग आता मला एक गोष्ट हे सगळं वाचल्यावर कळतं की अच्छा मग यांच्यावरतून ठरू शकतोय आपला प्रेफरन्स की मी पोस्ट प्रेफरन्स कसा दिला पाहिजे. थांबा जरा, लगेच घाई करायची नाही, अजून भरपूर गोष्टी पुढे आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जरा डिटेलमध्ये पाहिजे. लक्षात. आणि पुढे आहे एनसीबी. एनसीबी काय आहे, नशिल्या पदार्थांविरुद्ध कारवाई, शहरी अर्धशहरी भागामध्ये पोस्टिंग मिळते. अर्धशहरी याचा अर्थ थोडासा तालुका लेव्हल वगैरे आपण म्हणू शकतो. याच्यावरतून दोन गोष्टी क्लिअर झाल्यात, शहरी भागामधल्या पोस्टिंग आणि दुसऱ्या अशा पोस्टिंग की ज्या सीमेवरती राहणार आहेत किंवा एखाद्या देशाच्या किंवा एखादा भूप्रदेश वगैरे असेल सिलेक्टेड तर त्या ठिकाणी आहे. लक्षात. आता हा झाला पहिला प्रकार. दुसरा रिक्त जागा. काय आहे, रिक्त जागा. बघा एसएससी जीडी 2025 मध्ये 53,690 जागा मागच्या वर्षी होत्या. लक्षात. त्याच्यामध्ये 48,320 पुरुषांसाठी होत्या आणि 5,370 या महिलांसाठी होत्या. बीएसएफ आणि सीआरपीएफ मध्ये सर्वाधिक जागा होत्या. लक्षात ठेवा, बीएसएफ आणि सीआरपीएफ मध्ये सर्वाधिक जागा होत्या, तर एसएसएफ आणि एनसीबी मध्ये कमी जागा होत्या. का, कारण एसएसएफ आणि एनसीबी या शहरामध्ये राहणाऱ्या गोष्टी. लक्षात ठेवा, शहरी भागात. मात्र या ज्या दोन आहेत या कंपल्सरी बाहेर आहेत सीमांवरती, म्हणून यांच्यामध्ये जागा जास्त आणि यांच्यामध्ये जागा काय आहेत, कमी. समजून घ्या हे सगळं काय सुरू आहे. यांच्याच अभ्यास करून होत नाही, तुम्हाला प्रेफरन्सही टाकावा लागणार. नाहीतर पाहिजे होता एनसीबी आणि एसएसएफ आणि चालला गेला भारत आणि चीनच्या बाउंड्रीवरती, असं व्हायला नको. बघा दुसरं काय आहे, लिंग विचार. लिंग विचारचा अर्थ काय, पुरुषांसाठी बीएसएफ सीआरपीएफ मध्ये जास्त जागा असतात. लक्षात. महिलांसाठी सीआयएसएफ सीआरपीएफ मध्ये जास्त जागा असतात. एसएसएफ आणि एनसीबी मध्ये महिलांसाठी कमी जागा असतात. एसएसएफ आणि एनसीबी मध्ये महिलांसाठी जागा कशा असतात, कमी असतात. आता तोच जर विचार मी कधी पगार आणि फायद्यांसाठी कधी केला, पगार आणि फायदे, तर सर्व पोस्ट जेवढ्याही एसएससी जीडी मधून पोस्ट भरल्या जातात त्या सर्वांच्या पगाराची जी रेंज आहे तर ती 21,700 पासून तर 69,100 म्हणजे जवळपास 70,000 तुम्ही पकडून चला. जर तुमचा शहरी पोस्टिंग असेल सीआयएसएफ आणि एसएसएफ मध्ये तर तुम्हाला सुविधा चांगल्या मिळतील.
आलं लक्षात. तर सीमावर्ती भागामध्ये जर तुम्ही बीएसएफ आणि आयटीबीपी मध्ये कधी गेलात तर मग मात्र काही गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा कठीण असू शकतात. थोड्याशा काही गोष्टी कठीण असू शकतात. करिअर वाढ, सर्व दलांमध्ये बढतीच्या संधी आहेत, कॉन्स्टेबल ते हेड कॉन्स्टेबल. सीआयएसएफ एसएसएफ मध्ये स्थिर पोस्टिंगमुळे प्रगती सोपी. सीआयएसएफ आणि एसएसएफ मध्ये तुम्ही ज्या पदांमध्ये शहरी भागात राहतात तर त्या ठिकाणी प्रमोशनचे चान्सेस जरा जास्त वाढून जातात. आणि शेवटचा आहे कट ऑफ. कट ऑफ काय ठरवतो? सीआयएसएफ आणि एसएसएफ साठी कट ऑफ जास्त आहे, साहजिक आहे, शहरामध्ये आहे तर कट ऑफ जास्त राहणार. आणि बीएसएफ आणि सीआरपीएफ साठी कट ऑफ काय आहे? कमी. म्हणून भरपूर मुलं बीएसएफ आणि सीआरपीएफ टार्गेट करतात. मग जर तुमचा अभ्यास जर तुम्हाला वाटत असेल की सर त्या लेवलचा माझा अभ्यास नाही तर तुम्ही बीएसएफ आणि सीआरपीएफ ला जाऊ शकतात. पण जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला दोघांपैकी कुठले तरी एखादं पद मिळू शकतं की जे एखादं सीआयएसएफ असेल किंवा ते एसएसएफ असू शकतं. ठीक आहे, चला पुढचं. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पुढचं आहे ना, हे सर्वच्या सर्व सिलेक्शन क्रायटेरिया आहेत की तुम्ही जे पद आहे त्या पदांचा प्रेफरन्स कशाच्या आधारावर देऊ शकतात. आता पहिलं, शहरी पोस्टिंग आणि स्थिर जीवनशैली. जर तुम्ही अशा स्वभावाचे असाल की जर तुम्हाला शहरी पोस्टिंग पाहिजे असेल शहरातली आणि जर तुम्हाला जर स्थिर जीवनशैली पाहिजे असेल की कोणत्याही डोक्याला टेन्शन नकोय, छानपैकी मी कामावर गेलो पाहिजे आणि घरी आलो पाहिजे, या अनुषंगानं तुम्हाला काय करावं लागणार? सगळ्यात महत्वाचं सीआयएसएफ. लक्षात, शहरी पोस्टिंग जर तुम्हाला सीआयएसएफ जर कधी मिळालं तर शहरामध्ये काय तुम्हाला विमानतळ आणि औद्योगिक सुरक्षा करावी लागणार. लक्षात, इंडस्ट्रीयल सुरक्षा तुम्हाला करावी लागणार. एसएसएफ जर तुम्हाला कधी मिळालं तर मग तुम्हाला दिल्लीत सरकारी कार्यालयांची सुरक्षा करावी लागणार. आणि नोकरी कुठली आहे? शहरी नोकरी, याच्यामध्ये सुद्धा स्थिर जीवन आहे. एनसीबी मध्ये जर कधी गेला तर नशिल्या पदार्थांबद्दल काम करावं लागणार, पुन्हा शहरी अर्ध शहरी आहे. आणि जर लक्षात ठेवा मी काय सांगतोय, हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे क्रम, हा क्रम आहे. मग जर तुमच्यातले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना शहरातच पाहिजे तर हा तुमचा क्रम आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. त्याच्यानंतर सीआरपीएफ काय आहेत? विविध पोस्टिंग, मोठ्या जागा. लक्षात, निवडीची शक्यता जास्त. सीआरपीएफ मी तुम्हाला आता सांगितलं, बीएसएफ आणि या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बाहेरच्या आहेत. त्याच्यानंतर आहे बीएसएफ, जास्त जागा परंतु सीमा सुरक्षा क्षेत्रांमध्ये पोस्टिंग आहे. त्याच्यानंतर एसएसबी, नेपाळ भूतान सीमेवर काम, तुलनेने कमी तणाव. त्याच्यानंतर आयटीबीपी, जास्त उंचीवरती कठीण पोस्टिंग तुम्हाला मिळणार आयटीबीपी मध्ये, इंडो तिबेटियन. आणि आसाम रायफल, ईशान्य भारतामध्ये आव्हानात्मक. म्हणजे काही काही पोस्टिंग तर अशा आहेत की तुम्हाला तिथंच राहावं लागणार. जॉबला जॉईन झाले तर शेवटपर्यंत, रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला इकडे येताच येणार नाही, अशा पण काही पोस्टिंग आहेत. सो याच्यामुळं जर तुम्हाला शहरी पोस्टिंग आणि जर तुम्ही स्थिर जीवनशैली, तुम्हाला असं वाटत असेल की माझं लाईफ एकदम सुटेबल, व्यवस्थित गेलं पाहिजे, हा प्रेफरन्स तुमच्यासाठी. दुसरं, समजा काहींचं म्हणणं आहे की सर जास्त निवड शक्यता. लक्षात, काहींचं म्हणणं आहे की सर मला प्रेफरन्सची गरज नाही सर, मला शहरातच पद मिळालं पाहिजे, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही काम करा, मला फक्त एक जागा पाहिजे, मग त्या जागेनुसार सर तुम्ही मला पोस्टिंग सांगा काय आहे. सांगतो बघा, मग इथं नोकरी मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी मग बीएसएफ काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं बीएसएफ मध्ये भरभरून जागा आहे. लक्षात, त्याच्यानंतर कोणामध्ये आहे? सीआरपीएफ. त्याच्यानंतर कोणामध्ये आहे? एसएसबी. त्याच्यानंतर कोणाच्या मध्ये आहे? आयटीबीपी. त्याच्यानंतर आसाम रायफल. त्याच्यानंतर सीआयएसएफ. लक्षात, त्याच्यानंतर एसएसएफ आणि त्याच्यानंतर काय आहे? एनसीबी. यांच्यानुसार जागांचा क्रम हा कमी कमी होत जातो. जास्त, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, आणि मग कमी कमी होत जातो. ज्या ठिकाणी जागा कमी त्या ठिकाणी कट ऑफ जास्त लागणार, ज्या ठिकाणी जागा कमी त्या ठिकाणी कट ऑफ जास्त लागणार. लक्षात, पुढे पाहूया. जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर मग तुमच्यासाठी प्रेफरन्स कसा असला पाहिजे? पहा इकडं, पहिला प्रेफरन्स आहे तुमच्यासाठी सीआयएसएफ. जास्त महिलांसाठी जागा निघतात आणि पोस्टिंग कुठे होते? शहरामध्ये होते. जर तुम्ही सीआरपीएफ मधून जर कधी जाण्याचं ठरवलं असेल तर महिलांसाठी जागा आहेत आणि विविध पोस्टिंग आहेत. एक नाही तर भरपूर साऱ्या पोस्टिंग तुम्हाला मिळतील. बीएसएफ मुद्दा सारखाच आहे. बीएसएफ मध्ये काय आहे? जास्त जागा आहेत मात्र सीमा सुरक्षा करावी लागणार. त्याच्यानंतर एसएसबी, मध्यम जागा आहे, जास्त नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कारण जागा कमी असतात. लक्षात, आणि नेपाळ आणि भूतानची काय आहे? सुरक्षा. आयटीबीपी, आयटीबीपी मध्ये जागा कशा आहेत? महिलांसाठी जागा कमी बरं का. आयटीबीपी लक्षात ठेवा, वरच्या स्थानावरती आपल्याला काय करायचं? संरक्षण करायचं आहे. जागा फार कमी आहेत
आणि पोस्टिंग कशी आहे, कठीण पोस्टिंग आहे. म्हणून जर तुम्ही एक महिला असणार आहे आणि जर तुम्ही एसएससी जीडी देण्याचा ट्राय करत असाल आणि जर प्रेफरन्स भरत असाल, हा प्रेफरन्स तुमच्यासाठी व्यवस्थित शांततेत जरा विचार करा. त्याच्यानंतर आसाम रायफल आहे, कमी जागा आणि ईशान्य भारतामध्ये आहेत. त्याच्यानंतर एसएसएफ काय सांगतं, अत्यंत कमी जागा आणि दिल्ली, तुम्हाला दिल्लीत राहावं लागणार. आणि पुढं एनसीबी, कमी जागा आणि उच्च दबाव. उच्च दबाव याचा अर्थ असा आहे की कट ऑफ जरा जास्त लागतो. हा सिक्वेन्स आहे महिलांसाठी. क्लिअर आहे बिलकुल. हा सिक्वेन्स काय आहे, हा सिक्वेन्स आहे महिलांच्यासाठी. क्लिअर आहे. आणि हे शेवटचं आव्हानात्मक भूमिका आणि सीमा सुरक्षा. जर तुम्ही अशा काय म्हणतात आपण त्याला, आपण एक शब्द वापरू शकतो की जर तुम्ही अशा स्वरूपाचे विद्यार्थी असाल की तुम्ही कोणतंही ध्येय स्वीकारायला तयार आहात. काहींचं म्हणणं की पाहू सर जे होईल ते, पण मला असंच काहीतरी जॉब हवाय की एकदम तडफदार, मेलो तरी चालेल मात्र देशाचं काही ना काही आपल्याला देशासाठी मरायचंय, देशासाठी संरक्षण करायचंय. तुमच्यासाठी हा पोस्ट आहे. आलं लक्षात की ज्यांना फरकच नाही पडत, ज्यांचं म्हणणं की फक्त जॉब पाहिजे, बाकी कुठेही जायला तयार आहे, हे सगळं त्यांच्यासाठी. मग सगळ्यात भारी तुमच्यासाठी काय, बीएसएफ, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर आयटीबीपी जे कोणीच घेणार नाही. त्याच्यानंतर आसाम रायफल, त्याच्यानंतर सीआरपीएफ, त्याच्यानंतर एसएसबी, त्याच्यानंतर सीआयएसएफ, त्याच्यानंतर एसएसएफ आणि त्याच्यानंतर काय आहे, एनसीबी. हा क्रम आहे तुमच्यासाठी. आलं लक्षात की जे ध्येयवेडे आहेत देशसेवेसाठी, हे सगळं त्यांच्यासाठी की आम्ही काही करायला तयार आहे, आम्हाला कुठेही पाठवा. हा सर्व क्रम आहे तुमच्यासाठी. तर हा आजचा जो व्हिडिओ होता, हा आजचा व्हिडिओ सर्वच्या सर्व तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा. जे एसएससी जीडी करणारे विद्यार्थी आहेत, जे पोलीस भरती करतात, ते एसएससी जीडी करतात, मात्र काही पोस्ट प्रेफरन्स न समजल्यामुळं ज्यांचे पद जातात, आलं लक्षात, ज्यांना समजतच नाही की कोणत्या पदावरती काय असतं, हे हा सर्व व्हिडिओ त्यांच्यासाठी. तुमच्यातलेच असे काही विद्यार्थी आहेत की जे सर्व परीक्षांची तयारी करतात, आलं लक्षात, की जे पोलीस भरतीची तयारी करतायत, आलं लक्षात, जे एसएससी जीडीची तयारी करतायत, आता सीएचएसएलच्या जागा निघाल्यात त्यांची तयारी करतायत. तर जरा लक्षात ठेवा, यांच्यासाठी एक प्रॉपर मार्गदर्शन असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आलं लक्षात. मार्गदर्शन किंवा तुमचा अभ्यास कोणत्या डिरेक्शनला चाललाय याच्यासाठी तुम्हाला मिळालेलं जे गायडन्स आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. त्याचं काम इग्नाइट संस्था जी आहे आपली ती एकदम प्रॉपर करत असते. आणि म्हणून आपल्याकडे स्पेशली एसएससी जीडी 2024 आणि पोलीस भरतीची कॉम्बो बॅच आहे बाळांनो. आलं लक्षात. त्या बॅच आहे 1499 ला. तुम्हाला कोणते शिक्षक इग्नाइट मध्ये आपल्या संस्थेमध्ये काय शिकवतात, कोणत्या लेव्हलला शिकवलं जातं, हा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला युट्यूब वरती लाखो व्हिडिओ तुम्हाला दिसतील. सांगायचं तसं आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे असंही नाही की कोणता शिक्षक काय शिकवतो, कोणत्या लेव्हलला शिकवतात, रिझल्ट काय आहे, तर सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. म्हणून तुम्ही बॅचेस घेऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुमच्यातला एखादा विद्यार्थी असा आहे किंवा त्याचा एखादा मित्र आहे की सर तो सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची तयारी करतो, जी आता एक्झाम आहे 1.5-2 महिन्यानंतर, तुमच्यासाठी आहे 50% डिस्काउंट आहे. आणि शेवटची जी सगळ्यात मोठी क्रीम पोस्ट म्हटली जाते, ज्याच्यामध्ये चांगले चांगले वर्दीचे जॉब वगैरे मिळतात, लाखाचे 1.5 लाखाचे जॉब मिळतात, तर ती आहे एसएससी सीजीएल ची बॅच. या सर्व बॅचेस आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या सोयीनं या सर्वच्या सर्व बॅचेसचा विचार करा. जो क्रम मी तुम्हाला सांगितलाय त्या क्रमाचा विचार करा. काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते सांगा. त्यांचं निरसन करण्याचं काम संस्था जरूर करणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाठवा मित्रांपर्यंत. हा सांभाळून ठेवा मित्रांनो, कारण आता एसएससी जीडी येणारच आहे. धन्यवाद.